फायनली टाटा कॅपिटलचा IPO आलेला आहे आणि दरवेळेस एक गोष्ट डोक्यामध्ये असते की जेव्हाही टाटा ग्रुपचा IPO येतो एक्साइटमेंट एकदम ऑन द रूफ असते. कारण काय की टाटा ग्रुप नेहमीच जे रिटेल इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासाठी एक स्पेशल डिस्काउंट देतात. बघा, ही जी कंपनी आहे यांच्या ब्रँचेस खूप लिमिटेड होत्या 2 वर्ष आधीपर्यंत. 2023 मध्ये यांच्या हार्डली 500 ब्रँचेस होत्या, पण पुढच्या 2 वर्षात यांनी 1000 ब्रँचेस ॲड करून टाकल्या. 500 वरून 1500 ब्रँचेसवर चालले गेले. आणि फक्त ब्रँचेसमध्ये नाही गेले, तुम्ही लोन डिस्बर्समेंट बघा, मागच्या 2 वर्षात 2 पट झालेलं आहे, डबल झालेलं आहे. तुम्ही कंपनीचे नंबर ऑफ एम्प्लॉईज बघा, तुम्ही कंपनीचा रेव्हेन्यू बघा, तो डबल झालेला आहे. तुम्ही कंपनीचे कुठलीही गोष्ट बघा, ती सगळ्या गोष्टी डबल झालेल्या आहेत मागच्या 2 वर्षांमध्ये. अशी काही कंपनीची ग्रोथ रिसेंटली राहिलेली आहे. तर जो सेल्स आहे तो 2021 मध्ये 10,000 कोटी होता, 2022 मध्ये 10,000 कोटी होता, 2023 मध्ये 13,000 कोटी होता. म्हणजे 21, 22, 23 एवढी काही खास ग्रोथ नव्हती. पण मग त्यानंतर 2024 मध्ये 13,000 वरून हे सरळ गेले 18,000 वर आणि 2025 मध्ये मग 18 वरून डायरेक्ट 28,000 वर. तर CAGR म्हणजे कंपाऊंडेड वर्षाला 23% ग्रोथ कंपनीने मागच्या 5 वर्षांमध्ये दाखवली आहे. प्रॉफिट ग्रोथ बघायची झाली तर मागच्या 5 वर्षांमध्ये जो कंपाऊंडेड वर्षाला प्रॉफिट कंपनीने बनवलेला आहे त्याची ग्रोथ थोडी कमी आहे, 6.6% आहे फक्त. तर ओव्हरऑल बघायचं झालं तर फंडामेंटली कंपनी स्ट्रॉंग आहे, बिझनेस जोरात चालू आहे, प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रत्येक एरियामध्ये कंपनी छान परफॉर्म करत आहे. नेट प्रॉफिट ग्रोथ एक कन्सर्न नक्कीच आहे, पण ओव्हरऑल ती गोष्ट जर सोडली तर कंपनी इज डुईंग व्हेरी वेल. हा IPO ओपन होतोय 6 ते 8. तर याचं प्राइस टू अर्निंग रेशो म्हणजे पी रेशोबद्दल बोलायचं झालं तर प्री IPO पी रेशो आहे 35 आणि पोस्ट IPO आहे 33. तर याला जर आपण जे कॉम्पिटिटर्स आहेत कंपनीचे त्यांच्यासोबत जर कम्पेअर केलं तर हा पी रेशो तुम्हाला आढळून येईल की भरपूर जास्त आहे. हां, ग्रोथही जास्त आहे, त्यामुळे ओव्हर व्हॅल्यूड नक्कीच नाही आहे. हा इश्यू ओव्हर व्हॅल्यूड नक्कीच नाही आहे, पण अंडर व्हॅल्यूडही नाही आहे. म्हणजे जो रिटेल इन्व्हेस्टरचा डिस्काउंट आपल्याला दरवेळेस टाटा ग्रुपच्या कंपनीजमध्ये IPOजमध्ये मिळायचा तो इथे मिळत नाही आहे. आणि यामुळेच काय की कंपनीचा जो ग्रे मार्केट प्रीमियम आहे फक्त 60% आहे. म्हणजे हे इंडिकेट करत आहे की एवढं काही खास रिटर्न्स लिस्टिंग गेनमध्ये मिळण्याचे चान्सेस भरपूर कमी आहेत, काही खास रिटर्न्स मिळणार नाही आहेत.